नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. आत्ता हा केळीचं घड हे शेतकरी जे आहेत ते जळगाव खानदेश, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव आणि गाव हिवरखेडे बुद्रुक इथले पूर्ण विनोद राजाराम रोहिमारे हे शेतकरी आहेत. एक साधारणतः 10-10.5 महिन्यापूर्वी इथं प्लांटेशन केलं होतं. तिथपासूनचं एक चांगली मेहनत, त्यांच्या कष्टाचं फळ आज 10-10.5 महिने पूर्ण होतात, 9.5-10 महिने. येणाऱ्या 1 महिन्या-1.5 महिन्यात तिथली बाग हार्वेस्टिंग होईल. तर ह्या बागेची काय स्टोरी आहे आणि कसं कसं नियोजन केलं आहे याची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तुमचं नाव आणि एकूण क्षेत्र किती आहे इथं सांगा. माझं नाव विनोद राजाराम रोहिमारे. एक क्षेत्र आहे 82 आर. त्याच्यामध्ये रोपं बसवलेली 33 आहे. हां, ठीक आहे. पण आता एवढं एकूण जे क्षेत्र आहे ते पूर्वापार तुम्ही कुठली कुठली पिकं घेता आलेला इथं? कपाशी होती पहिली. कपाशी. आतापर्यंत कुठली कुठली पिकं घेतली तुम्ही? ह्या जमिनीत मी केळी लावली होती पहिली. केळी, परत कपाशी. हां, केळी कपाशी, केळी कपाशी, केळी कपाशी एवढंच करतात, दुसरं काय? काय म्हणजे केळी काढायची, परत कपाशी घ्यायची. फक्त पीक बदल करायचं. हां. तर साधारणतः किती वर्षापासून तुम्ही केळीची लागवड करता? तरी बी तुम्हाला म्हणजे कळतंय असं, समजा शेती करताय असं? तरी बी 4-5 वर्ष झाले मला फक्त बस. ह्याच्या पाठीमाग वडील काय? पाण्याच्या अभावी पाणी नव्हतं अडचण तेव्हा. होती. आता पाण्याचं काय सोर्स आहे इथं? पाण्याचं तर विहिरी आहे, पाणी फुले आपल्याजवळ. आणि मग त्यानंतरच ह्या 4-5 वर्षात तुम्ही केळीची केळीची लागवड लागवड सुरू केली. ह्या 4-5 वर्षात सगळ्यात हायएस्ट रेट कुठल्या वर्षी मिळाला तुम्हाला? माझ्या समजा 4 वर्ष पहिली मिळाला. पहिले लावले मी बाग, तेव्हा बाग किती झालं ते? तेव्हा झालं मला 6 लाख रुपये गाडी. हो, एवढे 1200-1300चा भाव मिळाला होता. एवढ्या ह्याच्या एवढ्या जागेला. आणि कमीत कमी कधी की असं नाही परवडलं असं कधी झालं? आता म्हणजे 1-2 वर्ष झाले कोरोनामध्ये नाही, त्याच्यामध्ये हे रोग आला होता समजा, व्हायरसमध्ये झाला सापडले त्यांना. त्याच्यामुळे 25-30% बाग केला गेला. हां, तेवढंच ते म्हणजे ते फक्त तो विषय झाला. पण दराचा विषय, हां, दराचा फक्त मागच्या वर्षीच काढला होता मला. आता हे तुम्ही पहिल्यांदाच लावलेलं आहे आपल्याकडचं बनाना हाऊस टिश्यू कल्चर हे आत्ता या वर्षी इथे लागवड केलेली आहे. तर एक साधारणतः सुरुवातीला ह्या क्षेत्रात ज्यावेळेस कपाशी काढली तर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगायचं थोडं? काय काय केलं ह्याच्यामध्ये? कपाशी काढली म्हणजे मेहनत कशी केली? मेहनत कपाशी मी कुट्टी केली समजा. बरोबर. ती कुट्टी म्हणजे नागटी केली, दाबून टाकायची तिला. म्हणजे ते राहिलेलं फक्त बोंड काढल्यानंतर? हां, बोंड काढल्यानंतर पूर्ण कुट्टी करून सगळी बेड तयार करायची समजा 2 बायला. बरं. त्याच्यावर समजा बियाणं किंवा रोपं लावायचं बा. नाही नाही, ह्या लावताना काय काय केलं? केळी लागवड करताना कशी जमीन तयार केली? जमीन शेणखत काय वापरलं का नाही? नाही, शेणखत नाही टाकली. नाही, काय त्यावरती चालू म्हणजे शेणखताचा वापर नाही केलेला, कमी केलेला करतायत थोडंफार. पण बेडवर लागवड केली. बेड लागून तर अंतर किती ठेवलंय आपण? 5x5 वरती 5x5. 5x5 इथलं अंतर आहे. रोपांची संख्या 33. आत्तापर्यंत याला रासायनिक खताची किती वेळा डोसेस दिलेले? रासायनिक 2 डोस टाकले. 2. आणि ड्रीपची खतं काय? ते तुमचं प्लांटचं किती दिवसांनी? असू द्या, किती दिवसांनी? म्हणजे महिन्यातून 8-8 दिवसापर्यंत मी सोडत गेलो. हो. आता प्लांटोचं ट्रीटमेंट आहे, काही अडचण नाही, एकदम चांगल्या पद्धतीचं आता सध्या ही बाग दिसते तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की एक साधारणपणे आत्तापर्यंत रोपांना, खतांना, औषधं, काही मजूर, इतर सगळ्या काही गोष्टी लागल्या असतील. तर ह्या 33 रोपाला किती रुपयापर्यंत खर्च आला? 33 अंदाजे सांगा, तुम्हाला आठवतं तसं. 50 ते 55 रुपये खर्च आलाय माझा या. म्हणजे साधारणतः 5-15, 1.5 लाख रुपये चाला. आणि अजून एक माझ्यामध्ये 10-20 हजार रुपये होईलच. आता ह्यावर काय घडावर फवारणी काय घेतली का आत्तापर्यंत? किती वेळा? 3 वेळा मारले. एक साधारणतः 2 भेसळ डोस झालेले आहेत. प्लांटोच्या नियोजनानुसार ड्रीपची खतं चालू आहेत. त्याच्यानंतर काय म्हणू आपण त्याला, फवारण्या झालेल्या आहेत काय घडावर. आणि चांगले व्यवस्थित त्यांच्या हिशोबाप्रमाणे इथलं नियोजन एकदम आजच्या घडीला तर व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. आणि साधारणतः शूटिंग काढतोय म्हणून नाही, पण खरं खरं सांगायचं आता पडताना मस्त 13-14 फाण्या पडल्यात, पण इकडचा ट्रेंड आहे 7-8 फाण्या ठेवायचा. 8 फाण्या. तर साधारण किती किलोपर्यंतची रास तुम्हाला मिळेल असं वाटतं फुगल्यानंतर? 21-22 मिळाली. 22. एक साधारणतः 22च्या रेंजमध्ये इथली साईज किंवा यांचं उत्पादन अपेक्षित. शेवटी कसं आहे, व्यापारी काय डिपेंड आहे, तुम्ही किती फुगवता त्यावर. थोडंसं अजून 25 पर्यंत 3-4 किलो चालतं. एक 25 किलोची रास सहजासहजी मिळेल. कारण आता दिसतीच आहे वादा म्हणा आणि एक समान घडली आहे सगळं. वेन किती दिवसात चालू झाली तरी लागवड केल्यापासून? लागवड केल्यापासून
रोप लावल्यापासून किती महिन्यामध्ये घड बाहेर चालू होता पडला होता निस्वन एक अंदाजे? तरी बी 8 ते 9 महिन्यामध्ये आठ साडे- महिन्यामध्ये. पूर्ण घेतले. हां. आणि लागवड टेम्परेचर मध्ये का पावसाळ्यातली? नाही म्हणजे बरसाची होती ना, ऑक्टोबरची होती ना, पाणी थंडीमध्ये संपून गेलं. आलं. हा, थंडीमध्ये हां, आलं थोडं. थंडीतली प्लॉट त्या थंडीतली जी बाग असती ना त्याला 1-1.5 महिना लेट होतच आहे ऍक्च्युली, कारण वाढ त्या पट्टीत होत नाही. कडक थंडीचा जो काळ असतो 1-2 महिन्याचा तिथं पूर्णपणे वाढ थांबलेली असते. रोपं एकदम सस्पेंडेड ग्रोथ रेट म्हणजे एकदम सुप्त अवस्थेमध्ये गेलेले असतात आणि तिथून मग परत त्या रोपांची वाढ चालू होती जसं वातावरण बदले. आता सध्याच्या स्थितीला पूर्ण एक समान घड बाग एकदम खास आहे, बघण्यासारखी बाग आहे. नाव पूर्ण विनोद राजाराम रोहिमारे, हिवरखेडा बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथले शेतकरी. अशाच प्रकारच्या नवीन ठिकाणी नवीन केळीच्या बागेत नवीन शेतकऱ्यासोबत नवीन केळीचा घड बघणारच आहे आपण. तोपर्यंत धन्यवाद.